शेतकरी टॅक्स भरत नाहीत, भरला तर थोडाच भरत असतील. त्यांना फक्त अनुदान पाहिजे. शेती न केलेल्या शहरी मध्यमवर्गीयांची हीच समजूत असते. आज जेव्हा महाराष्ट्र सरकार 31,000 कोटींच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करते, तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या असतील. पण त्यातली त्या शेतकऱ्यांपर्यंत खरी किती पोहोचणार हा मोठा प्रश्न आहे. पण या व्हिडिओत आपण तथाकथित अर्थतज्ञांचे डोळे उघडण्यासाठी शेतकरी किती टॅक्स देतो, त्या बदल्यात सरकारची मदत किती तुटपुंजी आहे याच्यावर बोलणार आहोत. नमस्कार, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. दुष्काळ पडला, शेतकऱ्याला मदत. गारपीट झाली, मदत. अतिवृष्टी झाली, मदत. रोगराई पसरली, मदत. लाईट बिल माफ, वेगवेगळी अनुदानं, कर्जमाफ्या. अरे बापरे, सरकार शेतकऱ्यांसाठी किती करतं? तुम्हाला पण असंच वाटतं का? विलास शिंदे हे समूह शेतीच्या माध्यमातून नाशिकमध्ये सह्याद्री फार्म नावाची कंपनी चालवतात. त्यांनी आकडेवारी सहित सरकार कसं शेतकऱ्याकडून टॅक्सच्या स्वरूपात 4 रुपये घेतं आणि त्यातलाच 1 रुपया तुकड्या तुकड्यात देतं असं सांगितलं. त्यांनी सांगितलेले हे गणित आपले डोळे उघडणार आहे. एकट्या सह्याद्री फार्मने जी जवळपास 10,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा समूह आहे, मागच्या 14 वर्षात सरकारला टॅक्सच्या माध्यमातून 218 कोटी रुपये दिले आहेत. त्यात वेगवेगळ्या अनुदान योजनांमधून त्यांना 54 कोटी रुपये सरकारकडून मिळाले आहेत. म्हणूनच ते म्हणतात की शेतकरी कर भरत नाही असं कोण म्हणतं? सरकार आम्हाला त्यांना आम्ही दिलेल्या 4 रुपयातला 1 रुपया देतं. बऱ्याच जणांना वाटेल समूह शेतीमुळे आणि दुसऱ्या देशात विकलेल्या शेतीमालामुळे ही शेतकऱ्यांची कंपनी पैसा कमवत असेल. त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य सुद्धा आहे. पण सामान्य शेतकरी सुद्धा सरकारच्या तिजोरीत किती पैसा वर्षाला जमा करतो त्याचं त्यांनी एक उदाहरण दिलं. 1 एकर द्राक्ष बागेला लागणाऱ्या गोष्टी जसं की तार, स्टील, अजूनही इतर गोष्टी, याला जो खर्च येतो त्यातला 36,000 रुपये नुसता टॅक्सच जातो. तोही प्रति एकरी, आणि हा दरवर्षी जातो. महाराष्ट्रातलं एकूण द्राक्ष पिकाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा विचार केला तर जीएसटीतून तो 12,000 कोटीपेक्षा जास्त जातो. बरं, हे फक्त द्राक्षवाल्याचं. सगळ्या शेतकऱ्यांचा विचार केला तर महाराष्ट्रात शेतकरी करत असलेल्या शेतीमालाची उलाढाल आहे 4 लाख कोटी रुपये. त्यातला सर्वसाधारण जीएसटीचा स्लॅब आजवर लागत होता, त्या हिशोबाने विचार केला तर वर्षाला याच्यातून सरकारला मिळणारा टॅक्स आहे 70 ते 80,000 कोटी. जे म्हणतात की शेतकरी टॅक्स भरत नाही, त्यांना हा आकडा नक्की दाखवा. विलास शिंदेंनी साध्या पद्धतीने सांगितलं, शेतीला व्यवसाय म्हणून बघा. आता सरकार काय करतं? एखादा उद्योग राज्यात आणण्यासाठी त्याच्यात एक प्रकारे गुंतवणूकच करत असतं. त्या उद्योगांना कवडीमोल भावाने जमिनी उपलब्ध करून दिल्या जातात. तुम्ही ऐकलं असेल, 1 रुपयात 1 एकर या भावाने जमिनी उद्योगांसाठी दिली. त्या उद्योगासाठी पाण्याची सोय करतं. MIDCत 24 तास वीज दिली जाते. सुरुवातीला टॅक्समध्ये त्याला स्थिर स्थावर होईपर्यंत सूट दिली जाते. अनेक सबसिडीज असतात. हे सरकार का करतं? तर भविष्यात त्यांना त्यातून चांगला परतावा मिळणार असतो, तोही टॅक्सच्या स्वरूपात. जर 70,000 कोटीपेक्षा जास्त शेतीसाठी लागणाऱ्या आणि शेतीमालामुळे सरकारला मिळत असतील तर त्याच्या भविष्यासाठी सरकारने त्याला जमिनीत सोडा, पण मुबलक पाण्याची, 24 तास विजेची, वेगवेगळ्या सबसिडीची सोय करायला नको का? सरकार काय करतं? ठिबकवर सबसिडी. ते पैसे कुणाला? ठिबक कंपनीला. थेट मदत किती करतं? वर्षाला 12,000 रुपये किसान सन्मान योजनेचे. अहो, खतावर लागणारा टॅक्स कमी करा ना. त्याला सगळं कळतंय हा पैसा कुठे जातोय ते. असं तुकड्या तुकड्यात का देतात? वर्षाला 70,000 कोटीचा टॅक्स देणाऱ्या शेतकऱ्याला 31,000 कोटीच्या पॅकेजची घोषणा झाल्यावर ते सगळ्यांना जास्त वाटत असतील, पण ते सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा संघर्ष असतो. असो, सह्याद्री फार्मच्या सीईओंचं मत तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच शेतकऱ्यांची खरी बाजू मांडणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.